माणूस जन्माला का येतो? आपल्या आकलना पलीकडचा उत्क्रांतीचा एखादा अज्ञात हेतू पूर्ण करण्यासाठी म्हणून जीवाचा जन्म होत असतो का? माणसाने आयुष्यात काय करायचे यासाठीची प्रेरणा बहुधा तो न दिसणारा निर्मिक देत असतो. अमेरिकेतील सुखासीन आयुष्य सोडून अस्पर्श असणाऱ्या कलहारीच्या वाळवंटात प्राणी जीवनाचा अभ्यास करण्यासाठी जावे असे मार्क आणि डेलिया ओवेन्सना का वाटले? जवळ पुरेसे पैसे नाहीत, संशोधनासाठीची शिष्यवृत्ती मिळालेली नाही, ज्या प्रदेशात वास्तव्यासाठी जायचे त्याची पुरेशी माहिती नाही, संशोधनासाठी राहायला जायचे त्या प्रदेशात पाण्याचा स्रोत नाही, जेथे जाऊन पोचायचे तेथे जाण्यासाठी चांगले रस्ते नाहीत, त्या प्रदेशातील भाषा बोलता येत नाही, जवळपासच्या प्रदेशात मानवी वस्ती नाही, जीवनावश्यक वस्तू अन्न इंधन पाणी आणण्यासाठीही कितीतरी मैलांचा खडतर प्रवास करावा लागणार आहे, रानात असणारे किडे डास यांचा सामना रोजच करावा लागणार आहे. या साऱ्याची कल्पना असतानाही वास्तव्यासाठी कलाहारीच्या परिसरात जाऊन 7 वर्षे मार्क व डेलिया राहतात याची कल्पनाही आपण करू शकत नाही. पण संशोधनाची ओढ म्हणण्यापेक्षा वेड असणारी अनेक माणसे जगात आहेत. त्यांच्या सुखाच्या कल्पना सामान्य माणसापेक्षा कितीतरी वेगळ्या आहेत. मार्क डेलिया यासारख्या अनेक माणसांनी संशोधनासाठी खडतर जीवनाचा स्वीकार केला. या अशा माणसांच्या कामामधूनच मानवाला निसर्गाची अधिक ओळख होत गेली, माहितीचा तपशील वाढत गेला. कालाहारीचे वाळवंट ही खरे म्हणजे प्राणी जीवनासाठी आदर्श जागा नाही. या प्रदेशात वर्षभर पुरतील असे पाण्याचे स्रोत नाहीत. 4 ते 6 महिने काही वेळा यापेक्षा जास्त काळ येथे पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नसते. या प्रदेशात एखादे वर्ष पाऊसही पडत नाही, पण तरीही तेथे सिंह वाघ बिबटे तरस कोल्हे रानकुत्रे जिराफ अनेक जातीची हरणे विल्ड बीस्ट उंदीर असे कितीतरी प्रकारचे जीव गर्दी करून राहत असतात. शहामृग खवल्या पंखांच्या चिमण्या लाल गळ्यांचे खाटीक बॅबलर फ्लाय कॅचर्स घुबडे धनेश पट्टेवाले उंदीर व खारी यासारखेही प्राणी तेथे नांदत असतात. पफ ॲडर बूमस्लॅक काळे मांबा अशा सापांच्या अनेक जातीही तेथे पाहायला मिळतात. पाणी मिळाले नाही तरीही उपलब्ध असणाऱ्या अन्नावर तगून राहणारी पचनसंस्था त्यांना मिळाली आहे. पाणी नसताना हे प्राणी कशाच्या आधारावर टिकून राहतात याची निरीक्षणे मार्क आणि डेलियाने नोंदवलेली आहेत. प्राण्यांच्या निरीक्षणासाठी त्यांचा माग घेण्यासाठी गळ्यात कॉलर अडकवणे किंवा कानात खुणेची रिंग अडकवण्याची पद्धत आहे. सिंह कळपानी वावरत असतात. त्यापैकी काही सिंहांना बेशुद्ध करून बाकी सिंह अन्न खाण्यात गर्क असताना हे काम उरकावे लागत असे. मार्क व डेलिया हे सारे कसे करीत असत याची वर्णने पुस्तकात वाचता येतात. जंगली जीवांच्या सान्निध्यात वावरण्यासाठी कणखर निग्रही मनाचा संस्कार व्हायला हवा. सफारीमध्ये गाडीत बसून सिंह पाहणे आणि त्यांच्यापासून काही फूट अंतरावर वावरून सिंहाच्या कळपाची निरीक्षणे नोंदवणे यातील फरक पुस्तक वाचताना लक्षात येतो. विद्यार्थ्यांनी रॅपिड रीडिंगसाठी ही अशी भाषांतरे वाचायला हवीत. सुदैवाने ही आता उपलब्ध आहेत. चाकोळी बाहेरच्या मोजक्या पुस्तकांचे छोटेसे ग्रंथालय समूह मनाच्या सदस्यांसाठी कशेडी माथ्यावर उभारायचे आहे. यापैकी काही भागांची ऑडिओ बुक्सही करता येतील. यामध्ये कोणती पुस्तके व ती का असावीत याबाबतची आपली मते कळवावीत ही विनंती आहे. धन्यवाद.